नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, 26 वर्षाची ती डॉक्टर जी गावच्या मातीतून उभी राहून स्टेथोस्कोप पर्यंत पोहोचली. अखेर या व्यवस्थेशी लढता लढता हरली. आज संपूर्ण महाराष्ट्र एकच प्रश्न विचारतोय. जर एक डॉक्टर सुरक्षित नाही तर सामान्य नागरिक कसा सुरक्षित राहणार? डॉक्टरच्या कुटुंबियांनी या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कोणी SIT चौकशीची मागणी करतंय तर कोणी CID कडे हस्तांतराची. पण तपास अजूनही सुरू आहे आणि न्याय अजून दूर आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचा मृत्यूचा नाही, हा संपूर्ण व्यवस्थेचा आरसा आहे. जिथे सत्य आणि सत्तेचा संघर्ष एका निष्पापाचं जीवन संपवतं. ही घटना विचार करण्याला लावलेली आहे. डॉक्टर, पत्रकार, पोलीस, शिक्षक कोणतीही संस्था घ्या. जेव्हा प्रामाणिक माणूस संस्थेच्या विरोधात उभा राहतो तेव्हा त्याला साथ देण्याऐवजी व्यवस्था त्यालाच गप्प बसवते. पण इथे काम संपत नाही. इथे लढाई सुरू राहणार आहे. न्यायासाठी, पारदर्शेसाठी आणि प्रत्येक त्या प्रामाणिक व्यक्तीसाठी जो आजही या देशात काही चांगलं करण्याचं स्वप्न पाहत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, न्यायाचा रस्ता लांब आहे पण आम्ही ही कथा इथेच थांबून देणार नाही.